आणि आज काय विशेषमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। दिवसभरातल्या मोठ्या महत्त्वाच्या विशेष बातम्या बघायच्या आहे आज काय विशेषमध्ये। पहिली बातमी किल्ले शिवनेरीवरून थेट आहे, कारण शिवजन्मोत्सव सोहळा किल्ले शिवनेरीवर सुरू झालेला आहे। राज्यभरातून शिवभक्त गडावर दाखल झालेले आहेत। चित्तथरारक कसरती या ठिकाणी केल्या जात आहेत आणि त्या ठिकाणचे सर्व अपडेट्स आपल्याला आज काय विशेषच्या माध्यमातून बघायचं आहे। दुसरी बातमी कॅन्सर संदर्भातली आहे। नेमकं काय तर भारतात आता कॅन्सरवरची लस येणार आहे। कशावर ही लस उपलब्ध असेल, त्याची वैशिष्ट्य काय आपल्याला पाहायचंय आज काय विशेषमध्ये। तिसरी बातमी आरोग्य योजनांसंदर्भात आहे। लाडकी बहीण योजनेमुळे आता आरोग्य योजना ही संकटात आलेली आहे। या संदर्भातले अपडेट्स आपल्याला आज काय विशेषमध्ये जाणून घ्यायचंय। छत्रपती शिवाजी महाराज की तर आज काय विशेषची पहिली बातमी निश्चितच विशेष आहे, कारण आजची बातमी आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाची। राज्यासह देशभरात शिवजयंतीचा उत्साह आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा पार पडतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीत मुख्य सोहळा सुरू आहे। राज्यभरातून शिवभक्त किल्ले शिवनेरी परिसरात दाखल झालेले आहेत। तर किल्ले शिवनेरीवरती परंपरेनुसार हा जो जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो तो सध्या देखील साजरा केला जातोय आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी पोहोचले। या संदर्भातले अपडेट जाणून घ्यायचे आहे। शिवाय केवळ राज्यातच नाही देशभरात सुद्धा आज शिवजयंतीचा उत्साह आहे, त्या देखील बातम्या बघूयात। शिवनेरी गडावर शिवाय देवीची शासकीय पूजा पार पडली। पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी यांच्या हस्ते ही पूजा करण्यात आली। किल्ले शिवनेरीवरती शिवजन्मोत्सव साजरा होतोय। किल्ले शिवनेरीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा संपन्न होतोय आणि या निमित्त फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आलेला आहे। शिवनेरीवरती शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होतोय। शिवज्योत घेऊन राज्यभरातून शिवभक्त किल्ले शिवनेरीवर दाखल झाले। छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला सर्वात उंच असा पूर्णाकृती पुतळा जुन्नर तालुक्यात उभा राहील, त्यामुळे या पुतळ्याचे पाद्य किल्ले शिवनेरीवरती दाखल झाले। शिवभक्तीची प्रेरणा देणारी शिवपाद्य शिवभक्तांसाठी उभी ठेवण्यात आली। लाखोंच्या संख्येने शिवभक्त शिवनेरी किल्ल्यावर दाखल झाले। तिकडे सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रात्री 12 वाजता पाळणा सोहळ्याचं आयोजन झालं। सोलापूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मागच्या 4 वर्षांपासून अतिशय भव्य दिव्य पद्धतीने हा पाळणा सोहळा पार पडला। सीमेवर हौतात्म्य पत्करलेल्या वीर जवानांच्या माता आणि पत्नींच्या हस्ते हा पाळणा सोहळा पार पडलाय। शिवाजी पार्क या ठिकाणची आपण ही दृश्य पाहू शकतोय। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज 395वी जयंती आहे आणि या पार्श्वभूमीवरती आता शिवाजी पार्क या ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ अशा पुतळ्याला
पुष्पहार अर्पण केला जाणार आहे आणि त्याशिवाय या ठिकाणी आपण पाहतोय राज्यपाल सुद्धा पोहोचलेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना या ठिकाणी दिली जात असल्याचं आपण पाहतोय। आज आपण जर बघितलं तर संपूर्ण राज्यासह देशभरात शिवजयंतीचा एक विशेष उत्साह जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय आणि त्या पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय मंगलप्रभात लोढा याशिवाय आयुक्त भूषण गगराणी हे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। राज्यपालांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार सुद्धा अर्पण केला जाणार आहे। राज्यपालांची छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना आपल्याला पाहायला मिळते। त्या दरम्यानची आपण ही दृश्य मुंबईमधल्या शिवाजी पार्कवरची पाहतोय, ज्या ठिकाणी राज्यपालांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार जो आहे तो अर्पण केला जातोय आणि आपण पाहू शकतोय त्यांच्या सोबत काही महत्त्वाचे नेते मंडळी सुद्धा उपस्थित आहे, ज्यामध्ये आपण महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना सुद्धा पाहू शकतोय। राज्यपाल CP राधाकृष्णन आता शिवाजी पार्क या ठिकाणी दाखल झाले असल्याचं आपण पाहतोय। तर एकीकडे आपण पाहतोय किल्ले शिवनेरीवर सुद्धा आता शिवजयंतीचा उत्साह बघायला मिळतोय। छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की शेकडो छत्रपती शिवाजी महाराज की एकीकडे आपण पाहतोय मुंबईमध्ये शिवाजी पार्क या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला जातोय। राज्यपाल यांच्या हस्ते हा पुष्पहार अर्पण केला जातोय, तर दुसरीकडे शिवनेरी किल्ल्यावरती देखील शिवजयंतीचा उत्साह सुरू आहे आणि त्या ठिकाणी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या संवाद साधताय। एका छोटेखानी सभेचं आयोजन या ठिकाणी झालेलं होतं आणि आपण पाहतोय त्या दरम्यानची दृश्य। छत्रपती शिवाजी महाराज की बघूयात पुढची बातमी। मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळा उभारणीच्या कामासही वेग आलेला आहे आणि आज शिवपुतळ्याची पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पायाभरणी सुद्धा केली जाणार आहे। शिवरायांचा 60 फुटी पुतळा उभारला जातोय। पुतळ्याच्या चबुतऱ्याचं काम जे आहे ते सुद्धा आता पूर्ण झालंय। चबुतऱ्यासाठी स्टेनलेस स्टील या प्रकारातील लोखंड राज्यात पहिल्यांदा वापरण्यात येतोय आणि यापूर्वी उभारलेला पुतळा कोसळल्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन या पुतळ्याचं स्ट्रक्चर पूर्णतः स्टेनलेस स्टीलमध्ये बनवण्यात येत आहे। मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळा उभारणीच्या कामासही वेग आलेला आहे आणि आज शिवपुतळ्याची पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पायाभरणी सुद्धा केली जाणार आहे। शिवरायांचा 60 फुटी पुतळा उभारला जातोय। पुतळ्याच्या चबुतऱ्याचं काम जे आहे ते सुद्धा आता पूर्ण झालंय। चबुतऱ्यासाठी स्टेनलेस स्टील या प्रकारातील लोखंड राज्यात पहिल्यांदा वापरण्यात येतोय आणि यापूर्वी उभारलेला पुतळा कोसळल्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन या पुतळ्याचं स्ट्रक्चर पूर्णतः स्टेनलेस स्टीलमध्ये बनवण्यात येत आहे। मज्जाव केला मज्जाव पुन्हा एकदा वळूयात वेगवान बातम्यांकडे। नागपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्सव सुरू आहे आणि नागपूरमधल्या महालातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ उत्सवाला सुरुवात झालेली आहे। श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने याचं आयोजन करण्यात आलं। पारंपरिक वेशभूषेत अनेक तरुण आणि तरुणी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले।
नांदेडमध्ये सकाळी 6 वाजल्यापासून शिवजयंतीला सुरुवात झालेली आहे. महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आलेला आहे. अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने हा दुग्धाभिषेक करण्यात आला. शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे. किल्ले शिवनेरीवरची ही या क्षणाची आपण दृश्य पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव हा आपल्याला शिवनेरीवर बघायला मिळतोय आणि या दरम्यान आपण जर बघितलं तर पाळणा हल्लेला आहे आणि या ठिकाणी या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि यानंतर पुन्हा एकदा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मनमाडमध्ये शाहीर नंदेश उमप यांचा गर्जा महाराष्ट्र हा कार्यक्रम पार पडलाय. शिवजन्मोत्सव ते राज्याभिषेक यावरती हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मनमाडकरांनी मोठी गर्दी केली. मोठ बांधाया. बस आता आम्ही या सुलतानाचे गुलाम राहणार नाही. आमचे राज्य, आमचा झेंडा, आमच्या सेना आणि आमच्या माना. मुळा सकट नष्ट. पंढरपूरमध्ये मध्यरात्री हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा साजरा झाला. शिवजयंतीनिमित्त या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सजवण्यात आलेलं होतं. मध्यरात्री 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी शहरातील हजारो शिवभक्तांनी गर्दी केली. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला नाशिकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण झालेलं आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते हे लोकार्पण झालं. महाराजांच्या या अश्वारूढ पुतळ्याची उंची 36 फूट इतकी आहे. बदलापूर शहरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं देवेंद्र फडणवीस यांनी ढोलताशांच्या गजरात अनावरण केलं. उल्हास नदी किनारी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. शहरातील अडकलेली कामं पूर्ण करू आणि MMRDAचा निधी येण्याचा मार्ग मोकळा करू हे आश्वासन फडणवीसांनी दिले.
शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी राणीची बाग पर्यटकांसाठी खुली राहणार आहे, तर दुसऱ्या दिवशी गुरुवारी बंद असेल असं पालिका प्रशासनानं सांगितलं. एका ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्या दिवशी उद्यान आणि प्राणी संग्रहालय जनतेसाठी खुलं राहणार अशी माहिती प्रशासनानं दिली. पुण्यात शिवजयंतीनिमित्त PMPL मार्गामध्ये बदल करण्यात आला. शिवजयंती साजरी करण्यासाठी शहरात मोठी गर्दी असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता इथून मिरवणुका निघतात. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वाहतुकीत बदल केला. भवानी पेठेतील शिवप्रतिमेची मिरवणूक दुपारी 4 वाजता निघणार आहे. आग्रा या ठिकाणच्या ऐतिहासिक किल्ल्यात शिवजयंती जल्लोषात साजरी केली जाते. शिवाजी महाराजांचा स्वाभिमान आणि महाराष्ट्राची अस्मिता जागवणाऱ्या आग्रा किल्ल्यामध्ये भव्य सोहळा आयोजित करण्यात आलाय. शिवजयंती साजरी करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि छावा चित्रपटाचे अभिनेते विकी कौशल या सोहळ्याला उपस्थित असणार आहेत. आणि यानंतर आपण एक मोठी बातमी बघूया, ती म्हणजे भारतात आता कॅन्सरवरची लस येणार आहे. कॅन्सर रुग्णांसाठी सर्वात मोठी आणि दिलासादायक ही बातमी आहे, कारण केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी कॅन्सरच्या लसीसंदर्भात घोषणा केलेली आहे. ब्रेस्ट कॅन्सरसाठी लवकरच आता ही लस जी आहे ती उपलब्ध होणार असल्याचं कळतंय. ही लस 9 ते 16 वयाच्या मुलींना दिली जाणार आहे. महिलांसाठीच्या कॅन्सरसाठी ही लस अतिशय उपयुक्त असेल. देशात कॅन्सरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यासाठी केंद्र सरकारने हे मोठं पाऊल उचललं असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण अधिकची अपडेट घेतोय. भारतात पुढच्या 5 ते 6 महिन्यांमध्ये आपण जर बघितलं तर कॅन्सरवरची लस मिळणार आहे. ब्रेस्ट कॅन्सरसाठी लवकरच ही लस उपलब्ध होणार आहे. स्तन, तोंड आणि गर्भाशयाच्या कॅन्सरचा सामना करण्यासाठी ही लस असणार आहे. 9 ते 16 वयाच्या मुलींना ही लस दिली जाणार असल्याची देखील माहिती सध्या मिळते. एकंदरीत आपण पाहतोय ही लस अतिशय उपयुक्त असेल. 30 वर्षांहून अधिक वयाच्या महिलांचं हॉस्पिटलमध्ये स्क्रीनिंग सुद्धा होणार आहे. तर आता कॅन्सरवरती मात करणारी ही लस भारतात उपलब्ध होणार आहे. निश्चितच दिलासादायक आणि आनंदाची बातमी. यासोबत आणखी काही ताज्या आणि अपडेटेड घडामोडी वेगवान स्वरूपात. धाराशिवमध्ये तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या कामाचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. मुख्य गाभाऱ्याच्या कामादरम्यान आणि दर्शनाचं नियोजन कसं करता येईल याचा देखील लेखी अभिप्राय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. मंदिर संस्थांच्या अधिकाऱ्यांसह पुजारी मंडळाच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे. शेगावमध्ये गुरुवारी संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त रात्रंदिवस मंदिर खुलं असेल. 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी मंदिर 24 तास खुलं असणार. ATM मशीनमधून डेबिट, क्रेडिट कार्ड किंवा UPI वापरून आता थेट सोन्याची नाणी काढता येतील. हैदराबादच्या एका कंपनीने असं मशीन बनवलंय आणि या मशीनचे उद्घाटन तिरुपतीमध्ये आंतरराष्ट्रीय मंदिर परिषदेमध्ये झालंय. भगवान व्यंकटेश्वर आणि गोविंदराज स्वामींच्या रूपात सोन्या चांदीचे कॉईन उपलब्ध असणार आहेत. जयंती आपले लोक साजरी करतात. काश्मीरमध्ये देखील भारत पाक सीमेवर कुपवाडा या ठिकाणी आपल्या लष्कराने अश्वारूढ पुतळा उभा केला होता. त्याच्या उद्घाटनाला मी गेलो होतो आणि त्या पुतळ्याच्या तलवारीचं टोक पाकिस्तानकडे होतं. म्हणजे पाकिस्तानने देखील हिंदुस्थानकडे डोळे वटारून पाहण्याची हिंमत करू नये असा एक संकल्प आणि संकल्पना त्यामध्ये होती. आणि म्हणून मगाशी तुम्ही सगळे निवेदनं दिलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितले, अजितदादांनी सांगितले, सगळी तुमची कामं इथं होतील, कमी काही पडणार नाही. कारण ही शिवनेरी आहे, इथं कुठेही काही कमी पडता कामा नये. ही शासनाची जबाबदारी आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी एक सर्वसामान्यांचं सरकार, एक सुवर्णयुग आल्याशिवाय राहणार नाही. शेवटी या पवित्र भूमीला स्मरून एवढंच सांगतो, गडकिल्ल्यांचा इतिहास आमचा, लढवयांची आहे भूमी, अभिमानाने आम्ही सांगतो, छत्रपतींची जन्मभूमी ही, स्वराज्याची मुहूर्तमेढ तू रोवलीस या मातीमध्ये, अनंत जन्मे गरजत राहशील तुझ्या कीर्तीची यशोभूमी ही. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद. आणि यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी आणि शुभप्रेमींना शुभेच्छा देण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्याकरता मंचावर उपस्थित असलेले आमचे सहकारी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, माननीय अजितदादा पवारजी, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलारजी, शरददादा सोनवणे, बापूसाहेब पठारे, अतुलदादा बेनके, आशाताई बुचके, सत्यशीलजी शेरकर, विजयजी घोगरे, नवनाथ घाडगे, बाळासाहेब मुळे, जितेंद्र डुडी, सुनील फुलारी, गजानन पाटील, अतुल चव्हाण. ज्यांना पुरस्कार मिळाला ते बाळासाहेब दांगट, डॉक्टर अमोल डुमरे, जालिंदर कोरडे, रामभाऊ पाडमोडे, राजाभाऊ पाडमोडे. या ठिकाणी उपस्थित तमाम शिवप्रेमी भगिनी आणि बंधूंनो, आज सर्वप्रथम जगभरातील शिवप्रेमींना छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो. खरं म्हणजे आजपासून 5 वर्षांनी छत्रपती शिवरायांचा 400वा जन्मोत्सव आपण साजरा करणार आहोत. आणि त्या निमित्ताने आपण या शिवनेरीवर आल्यानंतर इथल्या मातीमध्ये आपल्याला स्वराज्याची जी स्फूर्ती मिळते, स्वराज्याचं जे तेज मिळतं, ते तेज घेऊन महाराष्ट्राची सेवा करण्याकरता आम्ही सर्व लोक या ठिकाणी येत असतो. आपल्याला कल्पना आहे की ज्या काळामध्ये संपूर्ण भारतामध्ये अनेक राजे राजवाडे हे मुघलांचं मंडलिकत्व स्वीकारून त्या ठिकाणी नतमस्तक होते, अशा काळामध्ये आई जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना घडवलं आणि सांगितलं या मराठी मुलखामध्ये, या हिंदुस्थानामध्ये ज्या प्रकारे अनाचार, दुराचार आणि अत्याचार चाललेला आहे, या मुलखाला त्यातनं स्वराज्याकडे नेण्याची जबाबदारी शिवबा तुझी आहे. आणि छत्रपती शिवरायांनी हातामध्ये तलवार घेतली, 18 पगड जातीच्या लोकांना एकत्रित केलं, मावळ्यांची फौज तयार केली आणि देव, देश आणि धर्माची लढाई सुरू केली. आणि खऱ्या अर्थानं स्वराज्य स्थापन करून पहिल्यांदा भारताचा आत्माभिमान जागृत करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आज स्वतंत्र भारत आपण पाहतोय, आत्माभिमानी अशा प्रकारचं 140 कोटी लोकांचा हा देश आपण पाहतोय. याच्या पाठीशी जर कोणी असेल तर ती छत्रपती शिवरायांची प्रेरणा आहे. आणि म्हणूनच छत्रपती शिवराय हे आमचे आराध्य दैवत आहेत आणि त्यांनी राज्य कारभार कसा चालवायचा याची जी मानकं सांगितलेली आहेत, आपल्याला कल्पना आहे ते केवळ योद्धे नव्हते तर ते उत्तम प्रशासक होते. पर्यावरण असेल, जलसंवर्धन असेल, जंगल संवर्धन असेल, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं व्यवस्थापन असेल, या सगळ्या व्यवस्थापन शास्त्राचे गुरु हे छत्रपती शिवराय होते. आणि म्हणून ते आदर्श राजा होते आणि म्हणून त्यांना जाणता राजा आपण म्हणतो, त्यांना श्रीमंत योगी म्हणतो. कारण या छत्रपती शिवरायांनी, आपल्या राजांनी स्वतः करता काहीच केलं नाही, आपलं संपूर्ण आयुष्य हे रयतेच्या कामी लावलं. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं या श्रीमंत योगी अशा आमच्या राजाची आठवण आपण ठेवतो. आज या निमित्ताने मी जास्त बोलणार नाही, पण एवढंच सांगतो की छत्रपती शिवरायांचे किल्ले हे आमच्या करता कुठल्याही मंदिरापेक्षा मोठे आहेत. आणि म्हणून या किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे, या दृष्टीनं सातत्याने आपण काम करतोय, त्यातल्या अडचणी आपण दूर करतोय.
स्वराज्याची राजधानी रायगड या ठिकाणी अनेक कामं आपण सुरू केलेली आहेत. शिवनेरीचं रूप आपण पाहतोय, याच्यामधल्या अडचणी आपण दूर करतो. मला सांगताना आनंद वाटतो, आता आपण एक टास्क फोर्स तयार केलाय आणि शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरची सगळी अतिक्रमण काढून टाकण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. काही झालं तरी अतिक्रमण त्या ठिकाणी राहणार नाही. यासोबत ज्याचा उल्लेख माननीय शिंदे साहेबांनी केला, देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी युनेस्कोची एक कॉम्पिटिशन होते, त्या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून ते जगातले वारसा स्थळ हे त्या ठिकाणी नेमतात, ज्याला जागतिक वारसा म्हटलं जातं. अशा कॉम्पिटिशन मध्ये भारताच्या वतीनं माननीय मोदीजींनी छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले हे त्या ठिकाणी नॉमिनेट केलेले आहेत. आणि आता आमचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारजींच्या नेतृत्वात पुढच्या आठवड्यामध्ये युनेस्कोच्या संपूर्ण टीम समोर जगातले वेगवेगळे देश प्रेझेंटेशन करणार आहेत. ते भारताचं प्रेझेंटेशन म्हणजे छत्रपती शिवरायांचे किल्ले हे कसे स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमुना आहे, हे कसे जलसंवर्धनाचा उत्तम नमुना आहे, हे कसे पर्यावरण संवर्धनाचा उत्तम नमुना आहे, या संदर्भातलं सगळं प्रेझेंटेशन हे त्या ठिकाणी आशिषजींच्या नेतृत्वात पॅरिस मध्ये त्यांच्या महासभेपुढे त्या ठिकाणी सादर होणार आहे. आणि मला विश्वास आहे की छत्रपती शिवरायांचे हे किल्ले जागतिक वारसा बनतील आणि जगातले लोक हे किल्ले पाहण्याकरता या ठिकाणी येतील. या निमित्ताने मी शरददादा तुम्हाला आणि सर्वांना सांगू इच्छितो की जे मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत ते महत्वाचे आहेत. दाऱ्या घाटापासनं तर या शिवनेरी परिसराच्या विकासापर्यंत ही सर्व ज्या आपण मागण्या केलेल्या आहेत, आम्ही तिघही या ठिकाणी आहोत. आम्ही तिघही या ठिकाणी शासक नाही आहोत, आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत, आम्ही सेवक आहोत. त्यामुळे छत्रपतीचे सेवक हा विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एकदा चारही पुरस्कर्त्यांचं मनापासनं स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि संपूर्ण जगातील शिवप्रेमींना छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या शुभेच्छा देऊन माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज